नमस्कार मित्रांनो, अहमदाबाद जवळ गुजरातच्या भूमीत दगडांमध्ये लपलेली आहे एक अशी कहाणी जी आजही शेकडो वर्षानंतर जिवंत आहे. ही आहे अडालजची स्टेपवेल. 15व्या शतकात उभारलेली ही भव्य वास्तू केवळ एक विहीर नाही, तर इतिहास, स्थापत्यकला आणि मानवी कल्पकतेचा अद्भुत संगम आहे. राणी रुदाबाई यांच्या स्मरणाशी जोडलेली ही वाव त्या काळातील गुजरातच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देते. या वावच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना आपण फक्त जमिनीच्या दिशेने जात नाही, तर हळूहळू इतिहासाच्या आणखी जवळ जातो. येथील प्रत्येक खांबांवर, प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक कोपऱ्यात दगडांमध्ये कोरलेली अप्रतिम कलाकुसर पाहायला मिळते. देवदेवतांच्या प्रतिमा, फुलांची नक्षी, भौमितिक रचना आणि बारकाईने केलेले कोरीव काम, हे सर्व पाहताना एक प्रश्न मनात येतो. शेकडो वर्षापूर्वीच्या कारागिरांनी हे इतकं सुंदर कसं घडवलेलं असेल? पण अडालजची वाव फक्त सौंदर्यासाठी बांधली नव्हती. गुजरातच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी अशा वावांचे महत्त्व खूप मोठे होते. खाली उतरत गेल्यावर तापमानही तुलनेत थंड होत जाते. म्हणूनच ही वाव पाण्याचा स्रोत तर होतीच, पण प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी विश्रांतीचे ठिकाणही होती. आज या दगडी पायऱ्यांवर उभं राहिल्यावर आपल्याला जाणवतं, इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो या दगडांमध्ये असतो, तो या कोरीव कामात असतो आणि अशाच वास्तूंमध्ये तो श्वास घेत असतो. अहमदाबादला भेट देत असाल तर अडालजची वाव नक्की पहा, कारण इथे तुम्ही फक्त ऐतिहासिक वास्तू पाहणार नाही आहात, तर अनुभवणार आहात गुजरातच्या भूतकाळचा एक अविस्मरणीय प्रवास. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी या चॅनलला फॉलो करा. नमस्कार मित्रांनो, अहमदाबाद जवळ गुजरातच्या भूमीत दगडांमध्ये लपलेली आहे एक अशी कहाणी जी आजही शेकडो वर्षानंतर जिवंत आहे. ही आहे अडालजची स्टेपवेल. 15व्या शतकात उभारलेली ही भव्य वास्तू केवळ एक विहीर नाही, तर इतिहास, स्थापत्यकला आणि मानवी कल्पकतेचा अद्भुत संगम आहे. राणी रुदाबाई यांच्या स्मरणाशी जोडलेली ही वाव त्या काळातील गुजरातच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष देते. या वावच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना आपण फक्त जमिनीच्या दिशेने जात नाही, तर हळूहळू इतिहासाच्या आणखी जवळ जातो. येथील प्रत्येक खांबांवर, प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक कोपऱ्यात दगडांमध्ये कोरलेली अप्रतिम कलाकुसर पाहायला मिळते. देवदेवतांच्या प्रतिमा, फुलांची नक्षी, भौमितिक रचना आणि बारकाईने केलेले कोरीव काम, हे सर्व पाहताना एक प्रश्न मनात येतो. शेकडो वर्षापूर्वीच्या कारागिरांनी हे इतकं सुंदर कसं घडवलेलं असेल?